नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 39. खटवांगरायाचे चरित्र, कृष्ण अर्जुन गर्वहरण आणि गणेशाचा वर इत्यादी कथा यामध्ये आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. परब्रह्म तू श्री गणपती, श्रीकार हाची ब्रह्मणस्पती. म्हणून आदौ श्रीकार मंगलमूर्ती, तुझिया नामासी नेमला. अष्टसिद्धीचा तू धनी, नाम गोड हे चिंतामणी. चिंतितार्थ पूर्वीसी जणी, नामस्मरण केलिया. श्रीकार प्रथम तुझे नाम, सच्चिदानंद पूर्ण काम. नामे अखंड पावे विश्राम, अद्भुत शक्ती नामाची. साधनी होती कष्ट फार, नाम निवारी भवसागर. नामे मिळवी पैल पार, सद्भावांतरी ठसावी. साधनी होती कष्ट फार, नाम निवारी भवसागर. नामे मिळवी पैल पार, सद्भाव अंतरी ठसाविता. अद्भुत जाणूनी नामस्मरण, नामी रतला धुंडीदास. तेने तुष्टशी तू श्री गणेश, लीला तुची तुझ वदविसी. ध्वनितार्थ वदता सत्कथा, मुनीची संशय दाटला चित्ता. वदते झाले तेव्हा सुता, आनंदे करून ते काळी. परब्रह्म हा विघ्नारी, निजभक्ताचा सहकारी. खटवांगरायासी रक्षिले समरी, प्रगट होऊनी समरात. कृष्ण अर्जुनाचा करुणी गर्वहरण, पुंजिकेचे शापमोचन. सत्यकथा ही परम पावन, सविस्तर ही कथन करी. गणेश सत्कथा परम पावन, ऐकावया उदित झाले श्रवण. त्यात तव मुखीचे ऐकता वचन, आल्हाद चित्ती होतसे. मुनीचे ऐकोनी प्रेम उत्तर, सुतासी मोद दाटला थोर. म्हणे हे कथानक सुरस फार, श्रवण रंध्री साठवा. अज्ञातवास क्रमून प्रगट होता पंडुनंदन. वार्ता ऐकताही नृप संपूर्ण, येती मच्छपुरासे भेटावया. दुद्रासी कळता समाचार, चित्ती दाटला आनंद थोर. मच्छपुरासी अतिसत्वर, सहपरिवारे चालला. समीप येता नृप संपूर्ण, धर्म झालासे आनंद घन. बंधून सामोरा जाऊन, आदरे आणले सभास्थानी. धर्मे करता कृष्ण स्मरण, प्रगट झाला जनार्दन. तेव्हा पांडवास नृपसंपूर्ण, नमन करती कृष्णपदी. सिंहासनी बैसवणी, समस्ती आर्चिला चक्रपाणी. तेव्हा विराटे नमोनी कृष्णचरणी, हात जोडूनी प्रार्थित. देवा नमितो मी तुझ्या पाया, स्वपदी स्थापी धर्मराया. कौरवे कपट द्यूत खेळोनिया, राज्य केले हरण हे. तरी सामदाम आदव करून, बोधावे धृतराष्ट्र भीष्म द्रोण. विराटाचे हे ऐकता वचन, द्रुपद वदे गरजोनी. दुष्ट दुरात्मा दुर्योधन, राज्य विभाग न दे युद्धाविण. तो सभेसी गुप्त हेर येऊन, वर्तमान सांगती धर्मासी. कौरवेश्वर माने धाडोनी लिखित, निज साह्यास रवी पाचारिले समस्त. रवी म्हणजे राजांना, रवी म्हणजे सूर्य असं पण कल्पना केली जायची. त्यात दुर्योधनाचे जे आप्तमित्र न पाचारिता गेले ते. बहुमाने खटवांगरायासी, पाचारण करता निज साह्यासी. तयाने लिखिते कळविले कौरवासी, मी नये कदा तव सहाय्या. दुष्ट दुरात्मा तू दुर्योधन, परम चांडाळ धर्महीन. कृती सर्व नामा समान, तरी ऐसी याचे दर्शन न घ्यावे. खेळोनी आत्वा कपट द्यूत, पांडवाचे राज्य हरले समस्त. स्वकुळी जन्मलासी अपवित्र, कुळक्षय करावया. तरी ऐसियासी सहाय्य करिता, कष्ट होतील भवभोगिता. मी न येतव साह्यासी सर्वता, विरोध करावया हरिभक्तासी. ऐसे लिहून या लिखित, दूती करी दिदले त्वरित. तेव्हा हस्तिनापुरासी येऊन दूत, दुर्योधनासी दिदले लिखित. प्रौढीचे जाणून लेखन, क्रोधावला दुर्योधन. शकुनी भगदत्त वीर कर्ण, तप्त झाले ते काळी. क्रोधायमान झाले समस्त, म्हणती खटवांगासी बांधोनी येथ. राज्यमध्ये मातला भवत, हरण करावी संपदा.
आता जाऊन वेगेसी झाडावे तयाच्या गर्वासी वदुनी ऐसे वीर करणासी घावनी शाणी दिदलासे. तेव्हा भीष्म द्रोण वदती तय क्षणी खटवांगरायासी भिडतारणी होईल समस्ताची प्राणहानी यश प्राप्ती न होय कदा. एकत्र होत आहे त्रिभुवन विधी हरिहराधिक संपूर्ण अजिंक्य असे तो समजता लागून यश न पावे कवणासी. भक्त सहाय्यकारी गजानन रक्षित असे तया लागून करेल सर्वाचे कंदन भिडता समरणांगणी तयासी. गणेशाच्या साह्य करून अजिंक्य असे तो राया गणेशाच्या साह्य करुणी अजिंक्य असे तो सर्व रायासी. तुम्ही जाता तया ठाया परतून या माघारी अनायासे या योगे करून पांडवाचे होईल कल्याण. वदता ऐसे भीष्मद्रोण वीरश्री मद विराला समस्ताचा हेर वदती प्रेमोत्तर धर्मासी वदे श्री करधर. सांगतो तुझ मी सुविचार करी त्वरा ये काळी अर्चित वाता श्री गणेश त्याने निर्विघ्नपणे पावेल यश. आद्या अनाद्या हा सुरेश मंगलेश हा सर्व कामी तरी आदवार्चोनी तयासी लिखिते धाडी सर्व रायासी. वदता ऐसे ऋषिकेशी धर्म वदेन मोनी देवा ऐकता तुझे वचन नवल वाटते मज लागून तुझ्याहुनी थोर नसे गजवदन हे मी मनी पूर्ण जाणे. परमात्मा तू मधुकैट भारी आम्हासी रक्षिलेस नाना परी गणेश नारची लाजवरी तुझ वाचुनी दयाळा. धर्मे ऐसे वदोनी कृष्ण मुद्रांकित पत्रे लिहिली राया प्रेमेन मोनी हरिपाया दूत करी दिदली असे. त्यात बहुमाने एकलिखित लिहिले श्रीकृष्ण मुद्रांकित दूत करी देवन त्वरित खटवांगरायासी पाठविले. खटवांगरायासी कोण दंडवत खटवांगरायासी करुणी दंडवत दूतानी करी दिदले लिखित राया श्रीकृष्ण मुद्रांकित पत्र लक्षिता आनंदला. प्रेमे लिखित ते ठेवता शिरी आनंद दाटला निजांतरी म्हणे अनंत रूपी हा विघ्नारी साय करतसे निज भक्ताचे. ऐसे वधुनी मोदयुक्त स्वहस्ती उकलले लिखित श्रीकृष्णा मुद्रांकित जे पवित्र वाचिता झाला ते काळी श्रीकार मूळ लक्षिता नयनी ते लेखन केले वासुदेव नामानी म्हणे अनंत रूपी हा गजवदनी परी श्रीकारी मूळ गणेश पाहिजे. विश्वात्मा सर्व एक भगवान परी श्रीकारी केले पाहिजे गणेश लेखन. कार्याशी संपूर्ण नामस्मरण गणेशाचे. गणेश हाची हरी परी गणेश असे मूळ श्रीकारी हेची वदती वेदचारी पंचस्वरूपी एकहा सर्व देवताचा मूळ असे पती म्हणून नामतयाचे श्री गणपती. विश्वात्मा हा ब्रह्मणस्पती सर्वाठाई व्यापला श्रीकारी न लिहिता गजानन वासुदेवाक्षराचे केले लेखन. धर्महृदयी द्वैत महान एकरूप सर्व न जाणे ऐसे द्वैत जयाच्या मनी श्रेष्ठ मानी एक चक्रपाणी सर्व हे एकापासूनी हे न जाणे स्वचित्ती. जयाच्या द्वैत वसे हृदय कोशी सायन करावे ऐसी आसी अवमानुनी गणेशासी वासुदेव श्रीकारी लिलासे. वाचेसी न वदे जो गजानन तयाचे कदा न पाहावे वदन होता ऐसी आसी संघर्षण दारुण निरय प्राप्त होय. निरय म्हणजे नरक. वदोनी ऐसे स्वमानसी स्वहस्ते करुणी लेखनासी पाचारुणी या राजदूतासी जावयासी आज्ञापिले. दूते घेऊन या लिखित विराट नगरी पातला त्वरित करोनी धर्मास दंडवत लिखित पुढे ठेविले. लिखितार्थ पाहता वाचून धर्म झाला क्रोधायमान म्हणून म्हणे श्रीकृष्णाहुनी थोर गजानन हे स्वमनासी जाणतो. कृष्णद्वेषी हा दुराचारी श्रीहरी महिमान जाणे अंतरी. गजाननाची वर्णवणी थोरी दावी प्रौढी अहमपणे अवेरुनिया जनार्दन गजानन श्री करी केला लेखन. पापी असे हा महान शासन करावे यासी. कौरवानी जे दुःख दिदले त्याहुनी शतगुणे झाले आगळे. श्रीकृष्णासी याने निंदिले गजाननाच्या आश्रयाने. आता करोनी या समर छेदावे याचे जिव्हा कर ऐसे धर्म वदता क्रुध उत्तर भीमार्जुना वेशले. धर्मासी तेव्हा करुणी नमन वदते झाले क्रोधे करुण
खटवांगा आणतो बांधून श्रीकृष्ण दये करोनी. विराट पांचाळादी राजे समस्त झाले सर्व क्रोधयुक्त. हे लक्षुनी अनंत वदता झाला धर्मासी. खटवांगराया धरणीपती तया समनसे या त्रिजगती. सारथी तयाचा मंगलमूर्ती अजिंक्य असे या सर्वासी. खटवांगरायासी करावया रण एकत्र होता जरी त्रिभुवन. हरिहरादी सुर संपूर्ण त्यासही रणी नाटोपे. महाकालीचे आवरण थोर करताना कवनासी समर. होईल सर्वांचा संवार यश मग कैसे प्राप्त होय. यद्यपि तुम्हास मी जाता तेथ गणेश शक्ती अति अद्भुत. माझे काही न चाले तेथ होईल अंत सर्वाचा. तरी समरी न भिडता तयासी युद्ध करावे कौरवासी. ऐसे ऐकता कृष्ण वचनासी वीर श्रीमद विराला सर्वाचा. पुढे कौरवासी युद्धी प्रवर्तता कृष्णे प्रथम स्मरोणी एकदंता. म्हणे यशदे मज दयावंता सारथ्य करता पार्थाचे. सद्भाव जाणुनी मोक्षदानी अमोघ बदली आकाशवाणी. रक्षण तुझला समरणांगणी पांडवासह गोविंदा. गणेश वरे करुणी हरी यश पावला पूर्ण समरी. परिधर्म दुःख पावला अंतरी भीष्मद्रोण कर्ण वदिले म्हणोनी. तेव्हा भीष्मे बोधोनी सर्वाप्रती म्हणे आता राज्य करी धर्मनीती. धर्मेन मोनी वडला प्रती हस्तिनापुरी चालला. राज्य स्थापावया धर्म सुमूर्त पाहुणे उत्तम. पाचारले विप्र उत्तम आप्तवर्गा समवेत. तेव्हा मुनी विप्र सर्व बदती आदवारची श्री गणपती. वदे तेव्हा कमलापती धर्मा लागी ते दवा. कौरवासी करता हरण म्या प्रार्थीला श्री गजानन. पांडवाचे करी रक्षण करविना अर्चन मी तुझे. त्याकरता आता राज्यरोहण मूळ अर्चिला पाहिजे गजानन. त्या वाचून आदव अर्चन अन्य नसे कवणाचे. तरी आता धर्मराया अर्चोनी तया नवी पाया. हरीचे वचन ऐकोनिया संशय दाटला धर्मास. विचारवंत असता पंडुसूत परिद्वैते केले तयास भ्रांत. गणेश माया ही अति अद्भुत नलगे अंत ती येचा. तेव्हा धर्मकृष्णासी नमुनी वदता झाला हस्त जोडूनी. अन्य देऊन जाणे तुझ वाचुनी सत्य सत्य त्रिवाचा. तुझहुनी श्रेष्ठ नसे गजानन विश्वात्मा एक तू जनार्दन. आम्ही आदौ करू तवार्चन न करू कदा निकाचे. माता पिता गुरुदेव तुझ्या मुचा देवादिदेव. तो पदी आमुचा अखंड भाव अन्य दैवतासी न जाणू. भक्त पालक तू मधुकैट भारी आम्हास रक्षिले नाना परी. अर्चू तुझला निर्धारी रत्नपेठी बैसोन्या. वदता ऐसे धर्मनृपती वदे तया कमलापती. आदि अनादि श्री गणपती कैसा न जाणसी तया ते. त्रय गुणाधीश गजानन गुणयोगे विधी हरी पंचवदन. परब्रह्म हा सनातन परमात्मा विश्वाचा. पंचस्वरूपी हा मंगलमूर्ती अद्भुत असे जयाची शक्ती. आदि अनादि श्री गणपती गाती वेद जयासी. तयाच्या सत्ते वाचून न हाले कदा वृक्षाचे पान. माया तयाची अतिघन केले निर्माण त्रिजग हे. ब्रह्मणस्पती चैतन्य असे सर्वाभूती. विद्याधीश मूळ श्री गणपती अर्चिया ते तू सद्भावे. वदे नमोनी धर्मराज तुच्या मुचा देवादिदेव. तव पदीचा मुचा असे भाव करू अर्चना मी तुझे. धर्माचा दुराग्रह लक्षून भीमासी वदे जनार्दन. तू तरी ऐक माझे वचन करी अर्चन गणेशाचे. भीम म्हणे चक्रपाणी केवी फसविशी मजला. नसे देवा मी अज्ञानी अंतरी जाणतो सर्वही. मान्य आम्हासी धर्मवचन त्यात तव भक्तीत झालो लीन. या भक्तियोगे करून संकटी रक्षिले सदेवा तू. कोणी थोर नसे तुझ विण करू आम्ही तव अर्चन. वदता ऐसे भीमसेन व कृष्ण वदे पार्थासी. सखया बापा धनंजया अर्चित्व आता गणराया. बोल माझा न घालवी वाया सारथी असे तुझा मी. म्या प्रार्थिता एकदंत त्याने पूर्ण झाले सर्व मनोगत. वदता ऐसे अनंत पार्थ वदे नमोनी. सारथी माझा तू श्रीकरधर केवी अर्चू आता लंबोदर. त्वा समरी हाकेसी रहूवर हा कोणी रहूवर विजयी केले समज लागी.
समरित्वा सांगोनी गीता संशय वारलासी अच्युता. हे प्रत्यक्ष नयनी लक्षून केव्य अर्चू आता गजवदन. त्यात उल्लंघिता नये धर्मवचन. भक्त तुझे आम्ही सर्वही पार्थमुखीची ऐकता वाणी. वदेत असी चक्रपाणी गीतार्थ न ठसला मनी. म्हणून ऐसे वदतोसी माते जाणसी जगन्नियंता. भिन्न मानिसी एकदंता. एक असे स्वरूपता परमात्मा जगतपती. ब्राह्मणा जो ब्रह्मणस्पती तया गुणाख्य श्री गणपती. अनंतरूपी ही ब्रह्ममूर्ती याते ध्याती सुरासुर. अदौ अर्चन नामस्मरण परब्रह्मदेव हा सनातन. माया तयाची अतिघन अगम्य लीला ती येची. यास्तव तयासी तू न जाणसी मी नित्यार्चितो गणेशासी. त्या योगे शक्ती असे मजसी भक्तरक्षणा लागोनी. तेव्हा पार्थवदे ऋषिकेशी मी कदा न अर्ची गणेशासी. कृष्ण खिन्न होऊन निज मानसी माद्री सुतासी अनुवादे. करा तुम्ही गणेशार्चन मन कामना तो करील पूर्ण. हरिमुखीचे ऐकता वचन नमोनी वदती आनंदे. तुझला सांडून ऋषिकेशी अन्याच्या न करू आम्ही. आम्ही तुझ्या अर्चनासी देव एक तू आम्हासी. अर्चन करू आम्ही तुझे. तेव्हा द्रौपदीस वदे चक्रपाणी तू तरी अर्ची चिंतामणी. वदे तेव्हा पद नमोनी मातेन भुलवी गोविंदा. नाना संकटी रक्षिले समाते मी न जाणे गजाननाते. पावसी देवा तू सर्वाते विश्वात्मका अनंता. सतीचे ऐकोनी वचन विस्मित झाला जनार्दन. म्हणे माया तयाचे अतिघन नकळे विंदानती येथे. तेव्हा धर्मवदे जोडून कर देवा पूजा माझी ही अंगीकार. तेव्हा धर्मवचन ऐकोनी हरी मोह पावला असे ते काळी. धर्मे रत्नपीठी बैसवून आदवार्चिला जनार्दन. कृष्णे तेव्हा आनंदे करून धर्मास सिंहासनी बैसविले. पुसुनी आनंदे पांडवासी जाता झाला द्वारकेसी. तेव्हा धर्मे नमुनी श्रीकृष्णासी म्हणे वेगे येई दयाळा. ऐसे काही दिवस जाता निघून लीला लागवी गजानन. करता झाला विंदान गर्वहारा वया पांडवांचा. एके दिवशी सभास्थानी पातला तेथे नारद मुनी. धर्मे सिंहासनी मुनी ते बैसवनी केले अर्चन सद्भावे. मुनी सलक्षुनी हर्षयुक्त नमुनी विनवित श्री वीर पार्थ. म्हणे आजी सुदीन झाला प्राप्त आनंदित श्री मुख लक्षोनी. काया पूर्व लक्षिले नयनी म्हणून उल्हास झाला अंतःकरणी. तेव्हा स्वामी सांगा कृपा करुणी शरण आलो तव पाया. प्रेमे वदता पार्थवीर चित्ती हर्षला विधी कुमर. म्हणे म्या पाहिले बहुधरा मर परे खटवांग राव थोर सर्वात. हिमाचलाच्या पठारी श्रेष्ठ असे त्रिकोणपुरी. अन्य नसे या भुवरी सम सरीतीची करावया. अप्राप्त जे स्वर्गभुवनी ते सर्व असे तयाच्या सदनी. अजिंक्य असे त्रिभुवनी गणेश भक्तीच्या योगात. उग्रा नामे तयाची कांता महान साध्वी पतिव्रता. स्वरूप उपमा तये विलोकिता द्यावया नसे अन्य काही. पतिसेवेसी सादर पथिकांचा करी आदर. अर्चन करी निरंतर महाकालीचे सद्भावे. रावायसा वैभवयुक्त अखंड आनंदे राज्य करीत. प्रजा आप्तपाळी पुत्रवत भाग्यशाली भुवनत्रयी. सचिव 14 जयासास्ती 70 बलाढ्य सेनापती. 70 औक्षयिणी सेना संपत्ती. भूबीड जो प्रत्यक्ष ऐश्वर्यवान अतिसंपन्न. तयाचे घरी एक अमूल्य रत्न. सुरासुरादी करता यत्न अप्राप्य जे का सर्वासी. त्या रत्नाच्या योगे करुणी अजिंक्य असे त्रिभुवनी. तयाशी स्पर्धा न करती कोणी अंकित नृप सर्व त्याच्या. मुनी वचना ते ऐकून वदता झाला वीर अर्जुन. अमूल्य ते कोणते रत्न तयापाशी स्वामिया. तेव्हा मुनी वदे पार्थवीरा पुंजिका नामे विधी अप्सरा. तिच्या दैवयोगाचा फिरता वारा विप्रे शापिले ती येसी. पुंजिकेची तेव्हा सर्व उत्पत्ती ती सर्व कथिली पांडवा प्रती. हिज समनसे दुजी युवती अनेक कोणी गायनी. सत्यलोकी ही आसोनी दैवयोगाने झाली अश्विनी. रायास लादली ती दैवयोगाने नवरनवे भाग्य तयाचे. पुरा समीप पर्वत शिखरी ठेवली ती येसी रत्न मंदिरी. एक सहस्रदासी सुंदरी सेवा करती परोपरी.
मंचकी अश्विनी सुकुमार गळा शोभती मुक्तहार षड्रसान्य अतिसुंदर नूतंती अर्पिती पर्वताभोवती ठेविले रक्षण वीर योद्धे बल संपन्न वायूचे तेथेन जाता होय आगमन प्राप्त असे सर्वासी राव जाता तय स्थानी होतसे दिव्य नितंबिनी न पडे कवनाचे लोचनी यज्ञ करता भोवसाल सुरासुरादी मानवासी असाध्य आहे ती सर्वासी समरी भिडता तयासी यश न मिळे कदापि तयासी भिडावया समरी जन्मला नाही वीर केसरी कोणी गेला नाही तयापुरी जिंकावया जवरी तियेच्या योगे करून रायासी होतसे अमृतपान ऐसे नारद मुनीचे ऐकता वचन पार्था वेशला ते काळी पार्थव देगा नारद मुनी खटवांग रायासी जिंकोंद्रणी तयासी हरण करीन अश्विनी श्रीकृष्ण दये करोनी कृष्ण माझा सहाय्यकारी सारथ्य करोनी रक्षण करी अजिंक्यासे मी समरी सुरासुरादीन रूपासी खांडव वन म्या दिदले अग्नी निवांत कवचाचा खांडव वन म्या दिदले अग्निस निवांत कवचाचा केला नाश स्वयंवरी भेदोनी पणास द्रौपदीसी वर येले भीष्म द्रोण कर्ण महावीर त्याचा समरी केला संवार तरी खटवांगराया मज समोर केवी युद्धीत गेलं ऐकून ऐसी पार्थवाणी वदे तेव्हा नारद मुनी तुझं सहाय्य करी जरी चक्रपाणी परी यशन पावसी कदापि विधिहारी आणि पंचवदन एकत्र होत आहे त्रिभुवन करील सर्वासी बंधन क्षण एकन लागता श्रीकृष्ण तुझा सारथी त्याचा भरोसा न धरी चित्ती तयाचा सारथी श्री गणपती आगाध शक्ती तयाची आजवरी कृष्ण सहाय्य करून केलेस बहुसमरणांगण आता ते दिन गेले निघून गाठा असे सबर्थाशी गजानन असे तयाचा सारथी तो सारथ्याचाही जोपती भिडता समरी तयाप्रती करील अंत सर्वाचा तेव्हा धर्म म्हणे नारद मुनी सारथी आमचा चक्रपाणी त्रिभुवनाचा हा एक धनी काय गणपती करील तेव्हा मुनी वदती सुतासी संशय दाटला निजे मानसी पुंजिका अप्सरा रायासी प्राप्त केवी झाली मुनिमुखीची ऐकता वाणी सुताल्लाद पावला मनी म्हणे ही सत्कथा परमपावनी हृदय भुवनी साठवा. आजच्या अध्यायामध्ये खटवांगरायाची कथा आहे आणि त्यामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा पांडव आणि कौरव यांच्या युद्धाची जेव्हा वेळ असते तेव्हा हे पांडव जे अज्ञातवासात असतात ते विराटाच्या नगरीमध्ये प्रगट होतात. मग सगळे जे राजे आहेत दुर्योधनाच्या बाजूचे ते न सांगतात जाऊन मिळतात. काही लोकांना तो दुर्योधन पत्र पाठवतो. तेव्हा खटवांगराया नावाचा एक मोठा महागणपती भक्त आहे, त्याला पत्र पाठवलं जातं की तू आम्हाला येऊन मिळ. मग तो टाकतो की तुम्ही हलकट दुर्योधनाला सरळ सांगतो कपटी आहे, तुम्ही कपटाने दूध खेळून पांडवांचं राज्य तुम्ही हरण केलंय तर मी मुळीच तुम्हाला सहाय्याला येणार नाही. मग हे कौरव सगळे पेटतात, युद्धाला निघतात, एकदम चिडतात, सगळे क्रोधावलेले असतात. शकुनी, भगदत्त, दुर्योधन, कर्ण सगळे क्रोधित होतात आणि चला म्हणे ह्याला बांधून घेऊया खटवांगरायाला आणि ह्याचा गर्वहरण करूया. मग द्रोण आणि भीष्म सांगतात तो कधीही तुम्हाला ऐकणार नाही आणि अगदी शंकर, ब्रह्मा, विष्णू, महेश तिघं जरी आले तुमच्या बाजूनं तरी देखील तो तुम्हाला ऐकणार नाही. युद्धात तुमचाच पराजय होईल आणि तुमची हानी होईल, तुम्ही जाऊ नका. मग ते हे असतात ते जाऊन सांगतात पांडवांना की असं असं बाबा यांनी सांगितलेलं आहे. मग कृष्ण सांगतो की आता तुम्ही पण पत्र पाठवा सगळ्या राजांना जी पण तुमची आहेत महत्त्वाची. आधी गजाननाला प्रार्थना करा आणि तुम्ही सगळ्यांना पत्र पाठवा. तर ते काय गणपतीला मानत नाही, ते सगळे पांडव कृष्णचरणी समर्पित झालेले असतात. तर ते पत्राचं जे मुद्रिका लिहितात वरती ते पण श्री गणेशायनमा लिहितो आपण साधारण पत्राच्या आधी किंवा कोणत्याही प्रसंगाच्या आधी आपण गजाननाचं पूजन करतो. पण इथं तो काय करतात, कृष्णाचं नाव लिहितात वरती श्रीकृष्णायनमा आणि त्याची मुद्रिका पाठवून खटवांगरायाला सगळ्याच राजांना पत्र देतात. मग खटवांगराय असा ॲक्च्युअली आनंदी होतो. आधी बघतो कृष्णाची मुद्रिका आहे, वरती कृष्णाच्या मुद्रिकेचा ठप्पा आहे, आनंदाने वाचतो. पण वर बघतो तर गणपतीचं नावच नाही, वरती नाव कोणाचं आहे तर कृष्णाचं आहे.
मग तो देतो पत्र लिहून. तो म्हणतो नाही, मुळात श्रीकार, श्री हा शब्द किंवा श्रीकार हे ओंकाराचं रूप आहे प्रथम. तर इथे तुम्ही श्रीकारी वासुदेवाला का लिहिलंय? नाही, मी काय तुमच्याबरोबर मदतीला येणार नाही. तुम्ही द्वैत अद्वैत मानता, म्हणजे कृष्ण वेगळा आणि गणपती वेगळा असं अद्वैत मानताय तुम्ही, त्यामुळे मी काही तुमच्याबरोबर मदतीला येणार नाही. म्हणजे तो पांडवांच्याही मदतीला जात नाही आणि कौरवांच्याही मदतीला तो नाही सांगतो. मग ह्यांनाही राग येतो पांडवांना, चला चला ह्याला धरून आणूया, आमच्या कृष्णाची निंदा केली, ह्यानं असं केलं तसं केलं, ह्याचे हात काय पाय छापूया, हात कापूया, जिव्हा त्याची काटूया जीभ, असा विचार करून हे पण निघतात. पण कृष्ण सांगतो तुम्ही जाऊ नका, त्याचा सारथी गणपती आहे, तो महान गणेशाचा भक्त आहे, तर तो तुमचा पराजय होईल, तुम्ही काही जाऊ नका, कृष्ण सांगतो. मग ते कृष्णानं सांगितलेलं ऐकतात ना सगळं, मग ते नाही जात. पुढे कौरव पांडवांचं युद्ध होतं, तेव्हा कृष्णानं गणपतीला प्रार्थना केलेली असते की पांडवांना यश दे, आणि गणपती सांगतो गोविंदा तुझ्यासहित पांडवांचं मी रक्षण करेन आणि मी त्यांना यश देईन. मग झालं, युद्ध संपलं. भीष्माने सगळं ते काय त्याला सांगायचं ते सांगितलं. कृष्णाने तिथे गीता सांगितली. भीष्माने पण राज्य कसं करायचं त्याचा धडा शिकवलेला आहे, ह्याला सांगितलं आहे सगळं धर्माला. आणि पुढं ते हस्तिनापूरला राज्यावरती जातात थोडक्यामध्ये. मग काय होतं, तो हे करतो ना यज्ञ, किंवा प्रथम कृष्णाचं पूजन करत असतो तो. तर कृष्ण त्यांना सांगतो प्रत्येकाला की तुम्ही आधी पहिलं गजाननाचं पूजन करा. प्रत्येक पांडवाला सांगतो तो. पहिलं धर्माला सांगतो, धर्म मान्य करत नाही. मग अर्जुनाला सांगतो, अर्जुन म्हणतो तूच माझा सारथी होतास, तुझ्यामुळंच मी युद्धामध्ये यश पावलोय, मी काय दुसऱ्या देवाला मानत नाही, मी काय त्याचं पूजन करणार नाही. मग भीमाला सांगतो, भीम पण तेच सांगतो. मग उरलेले दोन अश्विनी कुमार, नकुल आणि सहदेव, त्यांना पण सांगतो, ते पण मानत नाहीत. मग द्रौपदीला सांगतो की गजाननाचं पूजन करा, पण द्रौपदी पण ऐकत नाही. द्रौपदी म्हणते तूच माझी लज्जा रक्षण केली आहेस, तूच माझं तिथं वेळेला म्हणजे उभा राहिला आहे सगळीकडं, तर आम्ही हरी तुलाच जाणतो, हरी तू असं मुद्दाम आम्हाला भुलवतोयस, तू मुद्दाम सांगतोय की दुसऱ्या देवाचं पूजन करा, पण नाही, आम्ही काय त्याचं पूजन करणार नाही, आम्ही तुझंच पूजन करणार आहे. मग झालं, पुढे गेले. कृष्ण गेला द्वारकेला, पांडव आनंदाने इकडे राज्य करू लागले. माधवा लवकर ये म्हणून त्याला सांगितलेलं आहे. आणि मग पुढे धर्माला सिंहासनी वगैरे बसून तो सुदीन सगळा झाला प्राप्त, असं पाहून तिकडे गेले. आता गजाननाने कशी माया केली बघा पुढे. एकदा नारद मुनी मोठ्या आनंदानं धर्मसिंहासनात बसलेला असताना येतो. नारदाचं मुख आनंदी बघून धर्म विचारतात, आधी पूजन बिजन करतात नारदाचं, आणि स्वामी काय झालं, एवढे आनंदी कसे आहात तुम्ही? तर म्हणे मी एवढी पृथ्वी त्रिखंड फिरतो. नारद हे तिन्ही लोकात फिरतात ना, त्रिलोक फिरतो, पण मला म्हणे असा राजा अजून मिळालाच नाही. कोण आहे? तर खट्वांगराव नावाचा जो राजा आहे, हिमाचलाच्या सपाट भागावरती त्रिकोणपुरी नावाचं त्याचं राज्य आहे. असं भूवरी अख्ख्या कुठं नाही आहे. स्वर्गापेक्षा पण ते भारी आहे. त्याची पत्नी, तिचं नाव उग्रा आहे, पण ती महान अशी पतिव्रता साध्वी आहे. आणखी पतिसेवेची सादर आहे, आल्या गेल्यांचा आदर सत्कार करते. राजा ते अखंड राज्य करतोय, आपल्या प्रजेला पुत्राप्रमाणे पाळतो, असं सगळं सांगितलं. मग त्या राजाकडं काय आहे, सचिव नुसते 14 सचिव आहेत बघा. तेव्हापासून सचिव ठेवणे, पिये ठेवणे ही पद्धत होती बरं. 14 सचिव आहेत, 70 बलाढ्य सेनापती आहेत, 70 अक्षयिणी दळ आहे त्याचं, जसा काय भूमीवरचा तो इंद्रच आहे दुसरा, ऐश्वर्यवान आहे, आणि कुणीही त्याला लढाईमध्ये जिंकू शकत नाही. सूर आसूर देव दानव कुणालाही तो अजिंक्य आहे, कारण त्याचा सारथी स्वतः गणपती आहे. मग म्हणले पार्थवीरा तर काय कथा आहे, तर म्हण त्याच्याकडे एक रत्न आहे. तर कुठलं रत्न आहे त्याच्याकडं, की त्या रत्नामुळं म्हणे त्याला यश मिळतं. कुठलं रत्न तर आहे ती पुंजिका नामे अप्सरा. आता आपण सुरुवातीच्या अध्यायात पाहिलं होतं बघा, त्या गायन करत असतात आणि त्या दोघी पण त्यांना गर्व होतो त्या गायनाचा, की आम्ही कोणी मोठ्या गायिका, आणि समोरच्यांची ते हे करत असतात. देवांना पण म्हणजे ह्यांना काय कळतंय, हे कसले मूर्ख बसलेत, असा तो भाव असतो त्यांचा. आणि मग तेव्हा त्यांना शाप मिळतो, आणि त्यात ही पुंजिका नावाची जी अप्सरा आहे ती घोडीच्या रूपामध्ये पृथ्वीवरती येते.
मग ती म्हणे त्यालाच मिळालेली आहे. आणि मग तो इतका तिला सांभाळतो. एक पुरी समीप, एक त्याच्या नगरी समीप एक मोठा पर्वत आहे, त्याच्यावर तिला ठेवली आहे. तिच्या सेवेला अनेक दासी आहेत, तिला घालायला वस्त्र अलंकार आहे, आणि पर्वताभोवती मोठं रक्षण ठेवलं आहे. आणि जेव्हा राव स्वतः तिथं जातो भेटीला, तेव्हा ती दिव्य अशी स्त्री होते, पण ती बाकी कुणाच्या नजरेला पडत नाही. आता ती अप्सराच आहे, त्यामुळे ती स्त्री होणार. अनेकांनी यज्ञ केले, सुरांनी, मानवांनी, पण कोणाला सर्वांना ती दिसत नाही का मिळत नाही. आणि समरी जरी भिडलं तरी त्यांना यश मिळत नाही. मग आता असं ऐकल्यावरती धर्माच्या दरबारामध्ये नारद येऊन बोलल्यावरती अर्जुन मोठा रागाने उभा राहतो आणि म्हणतो, पार्थवदे की कृष्णाच्या ह्याने, दयाने, प्रेमाने, कृष्णाच्या आशीर्वादाने ह्या खटवांगरायाला मी जिंकून वनामधून तिकडून घेऊन येईल, आणि त्याचं जे काही रत्न आहे ते मी हिरावून घेऊन येईल. मग आता ही कथा सगळी काय आहे, मुळात सुतमणी हे शौनक ऋषींना आणि बाकीच्यांना सांगत आहेत. मग ते विचारतात की ती जी दिव्य सुंदर अश्विनी आहे ती कशी काय ह्या खटवांगरायाला भेटली, ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. मग त्याच्या आधी नारद मुनी काय सांगतात त्याला, पार्थाला, तुझं चक्रपाणी सहाय्य करतोय, पण त्याचा पण कोणतरी सारथी आहे, तो गजानन आहे. आणि तो गजानन असल्यामुळे श्रीकृष्ण जरी तुझ्यासोबत आता युद्धात आला तरी तू आज काही जिंकणार नाही आहेस. आजवर कृष्णाने सहाय्य केलं आणि म्हणून तू जिंकलास, पण ते दिवस आता गेले म्हणतात, आता तुला यश असं मिळणार नाही आहे. मग तेव्हा धर्म म्हणे नारद मुनी, सारथी आमचा चक्रपाणी, त्रिभुवनाचा एकदनी, काय गणपती करील. मग त्यांचं ते अजून काही गेलंच नाही डोक्यातलं. ते म्हणतात आमचा नारद मुनी आमचा चक्रपाणी सारथी आहे, त्याच्यामुळं आम्हाला कोणी काय आमचं करू शकत नाही, आमचा गणपती पण काय करू शकत नाही. तेव्हा मुनी वदती सुतासी, मग त्यांनी आता सांगितलं की आम्हाला ती कशी काय मिळाली अश्विनी त्या राजाला, ती कथा तुम्ही आम्हाला सांगावी. पुंजिकेस शापिता मुनी, झाली सुंदर दिव्य अश्विनी, माया सरोवराचे मानस सरोवराचे उपवनी, गुप्त रूपे राहिली. तेजस्वी अति सुंदर, कवनासीन होय दृष्टिगोचर, तयास्थानी पुण्यश्लोक नृपवर, तिये लागी कोणी न भेटला. ऐसा काही काळ गेल्यावरी, खटवांगराव सहपरिवारी, पारदिसा आला त्या वनांतरी, पूर्वदत्ते करोनी. राव बैसोनिया तुरुंगावरी, तया वनात मृगया करी, वृक्क व्याघ्राच्या असंख्यहारी, अचूक शराणी मारित. हय चपळाती अद्भुत, मनोवेगे धाव घेत, राव भ्रमता एकला वनात, श्रम बहुत पावला. तया मागे येतसे दळभार, राव व्याघ्रा मागे जातसे दूर. तो अश्विनी एका अति सुंदर, वृक्षास्थळी लक्षिली, दूर ती येसी लक्षुन्नेनी, राव आनंदला अंतःकरणी, म्हणे चंद्र उदेला काय भुवनी, प्रभा फाकली चौकडे. कांती विद्युल्लते समान लखलकीत, उभी राहिली से निवांत, राव होनी हर्षभरित, उतरे तुरंगा खालती. येता लक्षुनी दळभार, हस्तसंकेते केला स्थिर, वृक्षासी बांधुनी हय सत्वर, पदी चालतसे हळूहळू. ती येणे दुर्लक्षिता नृपनाथ, महान धार्मिक पुण्यवंत, म्हणे दैवयोगी आजी झाला प्राप्त, मदभाग्ये करोनी. तो समीपतीच्या येऊनी नृपती, मानेचे कच्छ वाम हस्ते धरी हस्ती, सव्यकर फिरविता पृष्ठावरती, अपूर्व तेव्हा वर्तले. हस्त फिरविता पृष्ठीवरी, झाली तात्काळ दिव्य सुंदरी, राव तेव्हा स्वचित्ती विचार करी, म्हणे अपूर्व केवी हे वर्तले. रायाच्या जाणूनी मनोगत, समूळ कथिला वृत्तांत, राव ऐकता हर्षभरित, तिने रत्नहार गळा घातला. राये शिबिका त्वरे आणूनी, स्वनगरी आणली तये क्षणी, पर्वत शिखरी नेऊनी, रत्नमहाली ठेविली. ऐसी सत्कथा सांगोनी मुनीस, म्हणे श्रवण करा मागील कथेस, नारद वदे पांडवास, यशन पावे कवनासी, हरिहरासी ती नोहे प्राप्त, तरी केवी पावाल तुम्ही पंडुसुत. वदता ऐसा विधी सुत, पार्थ वदे आवेशे, खटवांगासी करुणी रण, अश्विनीचे मी कर्ण हरण, नारद तयासी वदे वचन, व्यर्थ कासया जल्पसी. कृष्णाचीच तेथे न चाले शक्ती, तेथे काय करशील तू सुभद्रापती, साह्य तयासी श्री गणपती, करीला अंत सर्वांचा. ऐसे धर्म वदता तये क्षणी, पार्थे गाव दिदला निशाणी, नारद हे लक्षुनी नयनी, गेला वेगे स्वर्ग भुवनी. तेव्हा धर्मासी करुणी नमन, वदता झाला वीर अर्जुन, खटवांगरायासी करुणी बंधन, हरण करतो अश्विनीचे.
ऐसे वीर वदता पार्थ धर्म झाला हर्षभरित म्हणे संगेने ही वृषकेत विजयी होऊन येई का. धर्मासी प्रेमे करुणी मन त्वरे निघाला वीर अर्जुन वृषकेते धर्मासी वंदून पार्था संगे निघाला. चतुरंग चालला दळभार धुळीने कोंदले सर्व अंबर वाद्यध्वनी धडकला थोर वीर गर्जती सिंहनादे. त्रिकोणपुरी येता पार्थ दृष्टी लक्षिला उंच पर्वत त्यावरी मंदिर रत्न खचित लक्षिता वेश दाटला. स्ववीरासी आज्ञापित अश्विनी साणा जाऊन त्वरित पार्थवीर रणपंडित पर्वत तळासी ठाकला. येता लक्ष्मी सैन्यभार रक्षक झाले क्रोधातुर चापी लावणी आशर अमित वर्षती ते काळी. गजाननाचे करुणी स्मरण सेविके माजविले अद्भुत रण विकळ केले पार्थ सैन्य महावीर पळती दश दिशा. गजाननाचे करुणी स्मरण सेवके माजविले अद्भुत रण विकळ केले पार्थ सैन्य महावीर पळती दश दिशा. एक वीराप्रती दश दिश सेवक बंधन करती आकर्षुनी बांधिती बंदी घालती नेओनी. दूर होते जे महावीर पळती तेव्हा अति सत्वर अंगी कोचते तीव्र शर व्याकुळ झाले ते समयी. पार्थाजवळी येऊन सांगती सकळ वर्तमान रक्षक योद्धा अति महान केला संहार सर्वांचा. श्रवणी ऐकता विपृतवाणी पार्थ क्रोधावला तय क्षणी सेवकासी त्वरे पाचारुणी आज्ञापित से तयासी. खटवांगरायासी जाऊन सांगे तयासी माझे वचन अश्विनी दे माते नमुन नातरी सिद्ध होई समरासी. सदयता आता करोनिया दूत पाठविला तुझ बोधावया रक्षण करी आपली काया अश्विनी देऊन ये काळी. मान अससी तू गणेश भक्त हे धर्मे जाणून स्वचित्तात तुझ धर्मे सायार्थ पाठविले लिखित बहुमाने करोनिया. कृष्ण मुद्रांकित असता लेखन ते त्वा राजेमध्ये आव्हेरून निंदिलासी माझा श्रीकृष्ण भगवान थोर मानुनी स्वदैवतासी. निंदिलेस आमच्या गोपाळा तुझ शिक्षा करता तेच वेळा रे कृष्णे वारले तय वेळा म्हणून वाचलासी तेच काळी. तू अवमानुनी जनार्दन श्री करी लिहिलासी गजानन तेव्हा श्रीकृष्णे रक्षिले तुझ लागून नातरी शिक्षा करतो तेच वेळी. आता सुदैवे दिनतो झाला प्राप्त साह्य असता तुझ एकदंत छिन्न बिछिन्न देह करीन समरात श्रीकृष्ण दये करोनिया. सारथी माझा जनार्दन जिंकिन सारे त्रिभुवन काय करील गजवदन समरे भिडती कृष्णासी. उदरतयाचे असे स्थूळ मूषक वाहन असे मूळ कृष्णा सन्मुख तयाचे न चाले बळ करील विकळ उभयासी. कृष्ण द्वेषी तू राव महान समरी येई आता घेऊनी समरी आता घेईन प्राण हे सत्यमानी माझे वचन सहाय्य करता न एकदंत. रावायसा तू मत्ता असता परीक्षात्र धर्म मी जाणून चित्ता आजी करुणी सदयता दूत बोधावया पाठविला. तरी मान्य करुणी माझे वचन रक्षण करी आपला प्राण असे दूतासी सांगून पाठविता झाला ते काळी. श्रवणी ऐकता पार्थवानी दूत मोद पावला मनी पार्थचरणी वेगेन मुनी जाता झाला आनंदे. महाद्वारी येता दूत पुरीची रचना विलोकित गोपुरे मंदिरे रत्नजडित गगनचुंबित दिव्यजी. गणेश मंदिरे आळोआळी रक्षकते ते महाबळी गणेश कीर्तन स्थळोस्थळी नामस्मरणी रत सर्व. गजानन नामा वाचून शब्द कवनाचा न निघे अन्य तव ऐश्वर संपन्न दुःखी न दिसे कोणीही. राजमंदिर लक्षिता नेत्री आनंद झाला तयाच्या चित्ती म्हणे भाग्यशाली थोर नृपती आनंद घरोघरी सर्वाच्या. नेत्री लक्षिता सभास्थान आनंदित झाले सेवकाचे मन रायासी सिंहासनी लक्षून नमन करीत साष्टांगी. राव व देतयासी काय हे तू कल्पुनी पातलासी तेव्हा दूते ऐकता वचनासी हस्त जोडणी बोलत. कृष्ण सखा वीर अर्जुन तो राया येथे पातला जाण तयाच्या आज्ञे करून आलो तुझला भेटावया. देसील माते जरी अभिवचन सांगेल तू ते पार्थवचन दुतुमुखीचे शब्द ऐकून म्हणे अभय असे सांगा आता. राया सन्मुख उभा राहून म्हणे विख्यात वीर अर्जुन तयाने राया मज लागून पाठविले या ठाया. पार्थ बदलाजी वचनोक्ती ती सर्व कथुनी राया प्रती म्हणे विख्यात वीर सुभद्रापती कृष्ण सारथी जयाचा. अग्निस दिदले खांडोवन
युद्धी तोषविला पंचवदन, निवांत कवच दैत्य महान, पुसला ठाव तयाचा. द्रौपदी सवरले स्वयंवरी, भीष्म द्रोणादी मारले समरी. तरी राया तू युद्ध तयासी न करी, अश्विनी देऊनी भेटा आता. करता तयासी समर, होईल रणी सर्व संवार. दूतमुखीचे ऐकता उत्तर, राव व देहा सोनी. पार्थाचा नव्हे हा पुरुषार्थ, कृष्ण साह्याने झाले समस्त. सारथी नसता अनंत, कीर्तीन होई कदापि. श्रीकृष्ण असता सहकारी, कपटे भीष्मासी मारले समरी. यात उभयताची कळली थोरी, समरणांगणी भिडता. महाराज जो देवव्रत, अतिविख्यात रणपंडित, तया सन्मुख न भिडता रणात. अनुचित कर्म केले हे, शिखंडीचा आड करून, व्यसनी पाडला गंगावदन. कृष्णे हे कपट रणी रचून, जय दिदला पार्थासी. महान कपटी चक्रपाणी, असत्य समरी वधुनी वाणी. गुरुद्रोण मारला रणी, ध्यानस्थ असता रथावरी. कर्णासी करता समरणांगण, कृष्णे भूमीत दडपिला पार्थसंदन. समरी केले तव रक्षण, काय स्व पुरुषार्थ वाणीसी. कृष्णे हस्तसंकेते दावून, भीमास्ते मारला दुर्योधन. पांडव तुम्ही बळक्षीण, स्वपुरुषार्थ नव्हे हा तुमचा. श्रीकृष्ण साह्यासोनी, केली तुम्ही स्वधर्महानी. पुढील भविष्य मी हे मनी जाणूनी, साह्यास न आलो तुमच्या. ऐसे अधर्मी तुम्ही पंडूसुत, पुरुषार्थ तुमचा न चाले येत. सहाय्य करता रणी अनंत, करीन शिक्षा उभयतासी. गोत्रवध घडला तुम्हासी, या पापाच्या झाल्या बहुराशी. देईन आता प्रायचित्तासी, समरणांगणे आजी निश्चये. तव सहाय्या येता त्रिभुवन, समस्तासी मी करीन बंधन. आजी सहाय्यासी तू आणला जनार्दन, तरी केवीत घसी समरणांगणी. अश्विनीचा वावया शापमोचन, आजी उदेला असे सुदिन. तरी मी तव सहाय्या लागून, आणीन समरी कृष्णा ते. अश्विनीची कदान होय प्राप्ती, निश्चय दान सुभद्रापती. तव पुरुषार्थाची करीण माती, सहाय्य करता श्रीकृष्ण. सिद्ध होई आता समरासी, अंगवण दाखवी आता मजसी. ऐसे वदोनी या दूतासी, म्हणे सांग जाऊनी पार्था ते. दूत रायासी प्रार्थून, तेथून मिला वीर अर्जुन. रायाचे शब्द करता कथन, पार्थवीर आवेशला. म्हणे बोधार्थ म्या पाठविला दूत, खटवांगाती मदोन्मत्त. माझे वचन आवेरुनी समस्त, कृष्ण निंदा केली से. श्रीकृष्ण निंदेचे आता फळ, प्राप्त होईल तव शीघ्र. काळाचा असे मी काळ, करीन शिक्षा ते काळी. पुढील अध्यायी ही कथा अद्भुत, युद्धास प्रवर्तिल कृष्ण पार्थ. वीररस मातेल भोवत, सेवन करा आदरे. पवित्र असे ही गणेश कथा, पावन होय श्रोता वागता. अखंड नाम वाचे वदता, पावेल पद निर्वाण. भक्त पालक विघ्नहर, पूर्ण ब्रह्म सर्वेश्वर. दुंडी हृदयाब्ज भ्रमर, वदवी स्वलीला सुरसजी. गणेश नाम मुखी घेता, निवारे तत्काळ भवभय चिंता. देतसे त्वयासी स्वपदता, अचल अखंड अक्षयी. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराणादी गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त. 39 अध्याय रसाळा. श्री गजाननार्पण नमस्तु. मग आधी त्या अश्विनीची कथा समोर सांगितलेली आहे की ती पुंजिका नावाची जी अप्सरा होती आणि ती जी घोडी झाली त्या शापाने, तर ती मानस सरोवराच्या त्या उपवनामध्ये गुप्त रूपाने राहत होती. तेजस्वी अतिशय सुंदर अशी होती, कुणाला ती घोडी दिसायची नाही. आणि तिलाही कोणी असा पुण्यश्लोक राजा आजपर्यंत त्या वनात आलेला भेटला नव्हता. मग पुढे काय झालं, हा खटवांग राजा एकदा आपलं सैन्य घेऊन पारधीसाठी तिथं गेला असता. त्याला ते अनेक हत्ती नाही, व्याघ्र, वृक्क म्हणजे लांडगे, वाघ त्या काळामध्ये भरपूर होते ना आपल्याकडे. मग ते राजे करायचे मृगया. अनेक प्रकार तो लढाईचा किंवा बाणाचं आपलं नियमन करायचं, लक्ष साधायचा एक संकेत होता. त्याप्रमाणे त्यानं मारले असे. घोड्यावर बसले, त्याचा घोडा पण मोठा चप्पळ होता. आणि अशा वेळी काय झालं, त्याला ती लांब असणारी ती अश्विनी दिसली, म्हणजे घोडी दिसली. मग त्याला ती अगदी सुंदर, नुसता प्रकाश पडला अशी तुकतुकीत कांतीची ती घोडी खूप छान वाटली. तर तो काय केला, आपला घोड्याला बांधलं त्याने वृक्षाला आणि हळू एकदम काय म्हणतात ते, अशा हळूहळू पावलं टाकून चुपचाप जाऊन तिला धरायची असा विचार त्याने केला. सैन्य मागे येत होतं, सैन्याला हाताने थांबवलं.
मग राया गेला तर तिनं बघितलं होतं त्याला, पण तिला कळलं हा कसा पुण्यवान राजा आहे, तर याच्याबरोबर मला जायला काही हरकत नाही, आज दैवयोगाने हा मला प्राप्त झालेला आहे. मग तो गेला, तिला धरली, तिची आयाळ धरली पहिले डाव्या हाताने, मग घोडी कुठं पळून जाऊ नये म्हणून, आणि उजव्या हाताने तिच्या पाठीवर असं प्रेमाने हात फिरवला. आणि एक अपूर्व गोष्ट झाली. काय झाली तर ती तत्काळ दिव्य सुंदरी झाली. तिला तो हेच होता, उशापच होता. मग रायाने विचार केला, हे अपूर्व कसं काय झालं. मग ते सगळं तिला कथा कळली. रायाचं मनोगत जाणून तिनं आपली कथा सांगितली. मग रायाने काय केलं, तिनेच आपल्या गळ्यातला रत्नहार त्याच्या गळ्यात घातला. मग रायाने एक शिबिका म्हणजे पालखी मागवली, त्यात तिला पालखीमध्ये घातली आणि पर्वत शिखरी नेऊन तिथं एक महाल बांधून तिला ठेवलेली आहे. मग ही कथा सांगितल्यावर म्हणले पुढं श्रवण करा काय झालं. मागच्या कथेला अनुषंगाने नारदाने सांगितलेलं की तुम्हाला कुणाला यश येणार नाही. त्याच्या आधी जेव्हा अग्रपूजा करायची तेव्हा कृष्णाने सांगितलं होतं आधी गजाननाची पूजा करा, मी स्वतः त्याची पूजा करतो आणि मग तुम्ही माझी पूजन करा. पण त्यांनी कोणी ऐकलेलं नसतं ना. मग अर्जुन म्हणतो त्या रायाला मी कसा हरवतो आणि मी त्या अश्विनीला घेऊन येतो. मग आला तिथे आपलं सैन्य वगैरे घेऊन सगळं त्या कोण नगरी जी काय आहे हिमालयातली तिथं आला. त्याच्यासोबत वृषकेतू पण दिलेला आहे ह्याने धर्माने, त्याला पण घेऊन जातो, पण मोठा वीर आहे. तिथं गेले, मग तो बघितला प्रचंड मोठा असा पर्वत आहे, त्याच्यावरती रत्नमहाल दिसला. तर मग ते आधी लागले लढाई करायला की इकडच्या इकडंच आपण हरण करूया तिचं. पण ते त्याचे राजाने जे ठेवलेले वीर होते योद्धे, ते एक तर गणपतीचे भक्त होते आणि असे प्रबळ योद्धे होते की त्यांनी वरून जे काही सगळे बाण सोडले तर पार्थाचं अर्ध सैन्य तिथं गारद झालं आणि बाकीचे महावीर पळायला लागले बाजूला. मग तो वीर आला आणि त्यानं पार्थाला सांगितलं, बाबा काही खरं नाही आहे, त्यांचे वीर खूप प्रबळ आहेत आणि आपलं सैन्य हारायला लागलं आहे. मग पार्थाने म्हणजे अर्जुनाने काय केलं तर आपला एक दूत घेतला, त्याजवळ पत्र दिलं आणि काय म्हणतो की माझ्याकडे दया आहे अजून, म्हणून मी तुला हे पत्र लिहितोय, नाही तर मी तुझ्या राज्यावरती हल्ला करू शकलो असतो. आणि सांगितलं की तुला साह्यार्थ बोलवलं होतं धर्मानी, पण तेव्हा तू आला नाहीस, तू मोठ्या राज्यानं मद झाला आहेस, तेव्हा तू माझ्या कृष्णाची निंदा केलीस. त्याने हाताने श्रीकृष्ण वर लिहिलं होतं तर तुझ्या हाताने तो मजकूर खोडलास आणि श्री गजानन लिहिलंस, तर असा तू मातलेला आहेस. तर आता मी तुझ्याशी लढायला आलो आहे, तुझा देह एकदम छिन्न भिन्न करून टाकेन, तर तू आता ताबडतोब ती अश्विनी आहे ती आम्हाला दे आणि तू आमची क्षमा माग, तर आम्ही तुला सोडतो, असं सांगतात. ते पण गणपतीचा भक्त आहेस म्हणून सोडतो, आणि नाही तर मग काय कृष्णाच्या सन्मुख तुझं बळ चालणार नाही. कृष्णद्वेषी आहेस तू, पण कृष्ण जर आमच्या साह्याशी आला तर तुझं काय तिथं चालणार नाही. मग दूताला पाठवतो, दूत त्या नगरीत शिरतो तर सगळीकडे गणपतीची मंदिरं आहेत, सगळे लोक गणेशाचे भक्त आहेत, जागोजागी गणेशाची प्रार्थना स्तुती चालू आहे आणि सगळे काही आनंदी आहेत. मग त्या दूताला पण मोठा आनंद होतो की या नगरीत सगळे आनंदी आहेत. मग तो जातो राजाकडं. मग राजाने विचारलं कसा काय आलास बाबा. तो म्हणतो मी पार्थाकडनं आलो आहे अर्जुनाकडनं, पण मला अभय द्याल तर मी तुम्हाला मजकूर सांगतो. मग तो म्हणतो तुला अभय आहे. दूताला कधी मारायचं नसतं, कारण दूत हा मधल्या निरोपी असतो फक्त. तो याचा शब्द त्याला शब्दन शब्द सांगतो, त्याचा याला शब्दन शब्द सांगतो, त्याच्यावर कधी वार करायचा नसतो. तरी पण दूत बिचारा घाबरला आणि म्हणला अभय द्या. ते म्हणे तुला अभय आहे. मग सांगितलं असं असं पार्थाचं म्हणणं आहे, ती अश्विनी द्या आम्हाला तर आम्ही तुम्हाला सोडतो. शब्दन शब्द सांगितला. मग तो राजा हसला खटवांग राय आणि त्यानं सांगितलं की तुम्ही रे कसले पराक्रमी, तो कृष्ण होता तुमच्यासोबत म्हणून तुम्ही आतापर्यंत जिंकलेले आहेत. आणि त्याने अर्जुनाने आपला मोठेपणा सांगितला ना, अग्नीला मी खांडव वन दिलं, याला युद्धामध्ये म्हणजे शंकराशी एक युद्ध झालं ना, बिल्लाच्या रूपामध्ये शंकर असतात तेव्हा तेव्हा त्याला तोषण केलं. आणखी निवाद कवच नावाचा एक महान दैत्य, त्याला हरवलं. द्रौपदीला स्वयंवरात मी वरलं. भीष्म द्रोण कर्णासारखी माणसं मी युद्धात मारली. तर आता ही अश्विनी मला भेट दे आणि तू हे कर, म्हणजे आमच्याशी तू सुलह कर किंवा आम्हाला शरण ये. मग तो राजा काय म्हणला, हा पार्थाचा नाही तर हा सगळा कृष्णाचा पुरुषार्थ आहे, तरी पण त्याने पण तुमच्यासाठी सगळ्या युद्धामध्ये कपट खेळलेला आहे. भीष्माला कसं मारलं तर शिखंडीला पुढे करून मारलेलं आहे. कर्णाच्या वेळी काय केलं, कर्णाचे बाण लागू नयेत म्हणून तो आपला रथ खाली दाबायचा
आणखीन द्रोण जेव्हा बसले त्यांना खोटं ते अश्वत्थामा मेला म्हणून सांगायला लावलं, आणि द्रोण जेव्हा समाधी अवस्थेत होते तेव्हा त्यांना जाऊन मारलेलं आहे. तर तुम्ही काय कुठलं केलं आहे खऱ्यापणानं की तुम्हाला एवढं आम्ही पुरुषार्थ तुमचा मानायचा? कृष्ण सहाय्याला असून पण तुमची ही वेळ झाली. तुम्ही स्वधर्माची हानी केली, स्वतःचंच कुळ वध केला आहे, त्याचा मारलं आहे, गोत्रवध घडलं आहे तुमच्या हातून. ते तुम्हाला पापाच्या एवढ्या राशी तुमच्या झाल्या आहेत. आज प्रत्यक्ष कृष्ण जरी तुमच्या सहाय्याला आला तरी मी काही त्यांना ऐकणार नाही, आणि त्या अश्विनीची प्राप्ती पण तुम्हाला होणार नाही. तिचं शापमोचन होण्याची वेळ आलेली आहे, म्हणूनच तू इथे आलेला आहेस. तर तुझ्या सहाय्याला आता मी स्वतःच बघ त्याला द्वारकेतून कसा बोलवतो, तो येईल आणि तुमच्या सर्वांचा मी लढाईमध्ये पराभव करणार आहे, हे त्यांनी कळवलं. मग दूताने जाऊन तसंच्या तसं परत अर्जुनाला सांगितलं. मग अर्जुन म्हणला, माझं वचन अव्हेरलं, माझ्या कृष्णाची निंदा केली, त्याचं फळ तुला आता लवकरच प्राप्त होईल. असं म्हणून सगळे वीर रसाने बहुत सगळं सैन्य दोन्हीकडचं मातलेलं आहे. आणि आता ही जी कथा आहे परमपावन, ती पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. इथे हा अध्याय 39 समाप्त झाला आहे. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे चतुर्विशतम अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. गणपती बाप्पा मोरया. ओम गम गणपतये नमः.